देशातील धनगरांमध्ये एक प्रचंड ऊर्जा निर्माण करणारा जालन्याचा मोर्चा आणि आंदोलन झालं. दुर्दैवानं मीडियानं फारशी दखल घेतली नाही, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच गेलं नाही तर नेपाळपर्यंत सुद्धा हे आंदोलन गेलं. देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये तरुण आमचे पेटून उठले आणि सांगायला लागले की दीपक भाऊ तुम्ही दिल्लीकडे या आणि निश्चित आपण जाऊयात दिल्लीला, काही हरकत नाही. आपलं टार्गेट आहे राज्यातील प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचणे. राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आपण त्या ठिकाणी सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी जाणे हे आपलं टार्गेट आहे. आणि जर देवेंद्र फडणवीस त्यांच्या आश्वासनाला जागले नाही, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, तर मोदीजींनी सुद्धा आपल्याला 2014ला पंढरपुरात ढोल वाजवून खांद्यावर घोंगडं घेऊन आश्वासन दिलं होतं. तर त्यांना सुद्धा त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी, धनगर समाजांनी त्यांच्यावर केलेल्या उपकारांची जाणीव करून देण्यासाठी आपण दिल्लीला सुद्धा निश्चित जाऊ. ते टप्प्याटप्प्यानं आपण कळवणार आहे. तुर्तास दिवाळीनंतर राज्यभरातला दौरा होईल आणि त्याच दरम्यान मुंबईची जी तारीख आहे, मुंबईला आपण हे पिवळं वादळ कधी घेऊन जाणार ही तारीख त्याच वेळेस कळवल्या जाईल. तत्पूर्वी एक राज्यभरातलं नियोजन व्हावं म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याचे व्हॉट्सअपचे ग्रुप, प्रत्येक तालुक्याचे व्हॉट्सअप ग्रुप, प्रत्येक गावाचे वेगवेगळे ग्रुप करावे. जिल्ह्यात ज्या लोकांना घेतलं त्यांची एक निवडक लोकांचा एक ग्रुप असावा, तालुक्याचा एक निवडक लोकांचा ग्रुप असावा आणि ज्या गावात धनगर आहे त्या गावातील सगळ्यांचा एक ग्रुप असावा. विशेष करून या ग्रुपमध्ये तरुणांनी 100% सहभागी व्हावं. तुमचे गुड मॉर्निंग, गुड नाईट, जेवला का, झोपला का, याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, इतर राजकीय घडामोडी, इतर सामाजिक घडामोडी, हा कसलाही विषय त्या ग्रुपवर घेऊ नये. त्या ग्रुपमध्ये धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात या आपल्या चालू असलेल्या लढ्या संदर्भातच मेसेज टाकावे आणि चर्चा करावी. ही खबरदारी ऍडमिननं घ्यावी. मला असं वाटतं आपण जर या पद्धतीनं गेलो तर मुंबई तर सोडाच पण दिल्ली सुद्धा दूर नाही. आणि मी नेहमी सांगत असतो बांधवांनो, एकानं काहीच होत नाही, एकीनं काहीही होऊ शकतं. निश्चितपणे हा लढा मी एकट्यानं जरी या ठिकाणी निर्णय घेऊन सुरू केला होता, जालन्याच्या या पावनभूमीमध्ये, आंदोलनाच्या भूमीमध्ये मला असंख्य बांधवांची त्या ठिकाणी साथ लाभली. 24 तास त्या ठिकाणी माझे बांधव झटले, त्यांनी या आंदोलनामध्ये आपलं योगदान दिलं. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या